बाईसा श्रीमूर्ती निरक्षण प्रेमदानाचे आले होते आली. निरीक्षण बाईसा करायचा, परीक्षण निरीक्षण वगैरे असं असतं काहीतरी. ते परिजाताना निरीक्षक असतो, बघतो असा कोण मुलगा कसा लिहिला आहे. श्रीमूर्ती बाईसा पाहायच्या असा नाही, आणि नंतर मग पाहिल्यावर प्रेम झालं. तर या लिळेचा हेतू आपण आता बघणार. काय पाहत होत्या हे तुम्हाला मागे सांगितलं, कसं पाहत होत्या हे पण सांगितलं. स्वामी काय पाहत होते आता हे बघायचं. आपण बोलायला कळालं, हे सगळं कोणीकडे जात. बाईसा काय पाहत होते आणि सर्वज्ञ काय पाहत होते. बाईसा कुणाला पाहत होत्या, सर्वज्ञ कुणाला पाहत होत्या. बाईसा काय पाहायच्या, सर्वज्ञ काय. त्या अंतरदृष्टी झालेल्यामध्ये आपण शोधण्याचा प्रयत्न करायचा. स्मरण करताना तुम्हाला भित्री असे ते बरोबर जर आठवायचं असेल तर हे तुम्हाला आठवावं लागेल. मग काल एक सांगितला हेतू, आता हा दुसरा. सर्वज्ञ असं 3 दिवस बसले बाईसांच्या पाय पुसण्यावर. हंसराज बाईशी 3 दिवस असं केलं आणि नंतर दृष्टादृष्ट एक झाली. उत्तम साधन संचरले आणि मग लोळण घातली, श्रीकडे उठवले. तर स्वामी म्हणाले त्यावेळेला म्हातारी साठ आहे त्रिदोषी. त्रिदोष कोणते म्हणून सांगतात, मार्गश्रेष्ठत्व, वयवृद्धत्व, आचार निपुणत्व. हे दोष पडून उत्तम प्रेमाचा 16वा भाग असतो त्या कृपा शक्तीमध्ये. तो संचरणा म्हणजे एक तरीचं प्रेम असं सांगायचं थोडक्यात तुम्हाला समजण्यासाठी. आतमध्ये स्वरूपामध्ये काय काय वर्तलं, कुठून काय गेलं, स्वतःकडे किती प्रेम कोणाला दिलं हे चिंतन करावं. हा एक ज्ञानाचा भाग आहे. मग त्यावेळेला तुम्हाला करुणा दृष्टी, कृपा दृष्टी, त्यातून करुणा प्रगट झाली, तर करुणा शक्तीतून हे तुम्हाला दिलं. ह्याला म्हणायचं एक तऱ्हेचं प्रेम. मग त्याने ईश्वर स्वरूप श्रीमूर्ती विक्री प्रकाशतो. ते प्रकाशल्यामुळं ज्ञानी भक्ता श्रीमूर्तीवर काय होतं, कसं वचने गेलं प्रतीती साध्य साधना आकारे अशी सगळे वचन इथं लावायला लागतात. जे आठवताना या संचरणामुळे असं होतं. आणि काय होतं, भक्ताचे विकार विकल्प सगळं हे आठवताना आपले कधी उच्छेदून जातील असं दार लावून द्या. आपलं कधी उच्छेद होऊन जाईल हे पाहावं लागतं. स्वामींना असं चिंतन करावं लागतं. जीवनामध्ये एकांतपद बसायला शिका. पहिले एकांत सिद्ध करा. एकांतात विचार शून्य व्हा, म्हणजे विचार विकल्प स्वभाव शून्य व्हा. आणि मग
तिथून तुम्हाला हे अध्यात्म असं तुम्ही असं सोपं समजलं गेलेलं आहे. देशांतर केलं, हातात गाठी घेतली, आपल्याला काय देव होत नसतो. तो भ्रम आहे तुम्हाला. मला एकांतात बसून मौन राहून, मौन म्हणजे तुम्ही कसं समजलं, ते प्रकार तुच्छ आहे. मनाने मौन झालं ते आणि सगळे विषय एकांतातले. आपण लोकांतात देव सदा निघालो गोंधळात, तो भ्रम आहे. तसा देव होत नसतो. ते आठवायची तसे सगळं लागतं. मग बाईशांच्या बद्दल आता समोर चिंतन तुम्हाला करायचं आहे. झालेल्या साध्यपरिपेक्षा असतात. मग त्यात इतकं सखोल चिंतन कराल, बोलाल आणि बोलायला शिका. जगात कोणाशी बोलून काय भेटत नाही. मग इथं हेतुकार सांगतात की असं हे मग आवडी शंकर त्रिक नाशेला त्रिक जोडीला त्रिक सांग काय तो विषय ते सगळं त्रिक सांडून त्रिक काय त्रिक मोठं गोंधळ आहे. चला, तर असं ते साहित्यामध्ये जर तुम्हाला एखादी ओळीचा अर्थ पण विचारला, मनाला तुम्हाला विचारलं की काय सांडलं आणि काय जोडलंय हे कळालं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला उत्तम आरोग्य रक्षण करावं लागेल, उत्तम आहार घ्यावा लागेल, उत्तम इंद्रिय ठेवावं लागतील. असं फालतू काहीतरी करून गोंधळ करू नका. उत्तम देवाला आठवायचंय ना, तर मन उत्तम पाहिजे, शरीर उत्तम पाहिजे, शरीराचं आरोग्य, मनाचं आरोग्य, चित्ताचं आरोग्य हे सांभाळावं लागतं. ज्ञानीला भक्ताला सगळंच गेलं शक्तीमुळे, हे की नाही. विकार गेला, विकल्प गेला, स्वभाव उच्छेद होऊन टाकले त्या शक्तीने, करुणाचं ज्ञानशक्ती आणि प्रेमशक्ती, हे की नाही. प्रेम डोळ्यातून जातं, ज्ञान हृदयातून जातं. हृदयात आवडीने प्रेमाने तिची मूर्ती आठवायची असते. अशी ती ब्रह्मविद्याची कला आहे. आठवण हा विषय संपलेला आहे जवळजवळ, तो उत्पन्न झाला पाहिजे. बायसास आता कशा करायला लागल्या म्हणून ते सांगतात की ते हे जे प्रत्येक भाव प्रगटले, आवडी संचरली, सगळं गेलं. तर म्हणाले बायुश्री पतीत आहे, त्या पण प्रमादी आहे. कशा परदर्शाची सेवा ये सृष्टी घडली, म्हणून घरा येऊन प्रेम परदृश्याची सेवा, परदृश्य अवताराची बायसांना सेवा घडली. सेवा हा भाग आता संपुष्टात आलेला आहे. सेवा कोणाला कोणाची नको वाटते. आणि स्वामींनी तर ते दास्य मोठं सांगितलं आहे की नाही. स्वयंदास्य तपस्या इकडं सांगितलं आणि सेवकाची अभिजिना इकडं सांगितलं. ही सेवा घडली पाहिजे. सेवेचे किती प्रकार असतात. अंतर्बाह्य सेवा घडली, पात्राची पोळी, त्याला अंतर्बाह्य. आपल्याकडून कशी घडली पाहिजे. आपल्याकडून पुढील काय समजायचं त्याचं भाग्य, तो त्याचा प्रश्न, आपला हा प्रश्न. सेवेमध्ये हे असा प्रकार होत असतो. सेवा म्हणलं की संबंध आला ना, जवळीक आली की विकार उत्पन्न होईल किंवा मग विकल्प उत्पन्न होईल. दोन गोष्टी होतील ना. महंमत सेवा करत होते, कसली सेवा करायची ते गुरुबाबांच्या तिथं उल्लिंग फेडायची, ते शेणाचुरीची शेणाची राग टाकायची सकाळ सकाळ.
सेवा आणि दळण काढायला बसल्यावर कुणाच्या बायकोच्या पायावर पाय टाकून बसले होते. ते म्हणाले मग बघितलं, हा माझ्या दिवसा असाय तर कोण होत ते एक उदाहरण. ते सगळं कोण सांगत बसतो प्रत्येकाला, ते कोणी सांगणार नाही. तुमचे आता कमी शॉर्ट सांगणार नाही, जे असेल ते कोणाची बघा. मलाही सांगायचं इथून की प्रसव कसे उत्पन्न होतात. ते झालं मग लगेच ठेवतो मार्गात बाबांनी सगळं संपवून टाकलं, जेवण बंद. त्याचं काहीच नाही घेतलं तिचं त्याचं, आणि त्या दिवशी उपवास म्हणणार खंत आली. तर अशी प्रसवांची त्याच्यामध्ये सगळे हे घडत असत. तुम्ही सेवक म्हणून गेले आणि पुढल्याला वाटतंय का हा विकारच आहे. बरं झालं, खुश झाली बरं का बाई आता आपल्या घ्या बोमला, तर त्याचा प्रसव उत्पन्न होईल. काही दोघं तुम्ही निर्विचार करतायत, तिसऱ्याचा प्रसव उत्पन्न होईल. हा काहीच आहे बरं का. मग असंच आहे, हा सगळा प्रसवांचा खेळ असतो. हा खेळ प्रसवांचा. परमार्गात हा नाच होतो तुम्हाला, डान्स करतो. काही फॅन असतोय तर शांतच बसत नाही हा जेवढा. तर अशा प्रकारे ते म्हणतात, बायसांच्या ठिकाणी आज आत्ता सर्वज्ञांच्या ठाई जे पूर्वीच होतं ते सगळं सृष्टी बदलून गेली. का गेली तर ती परदृश्याची सेवा अवंच्य कर्ते तिथे घडली. अवंच्य कर्ते करावं लागते, शारीर मानसिक वाची त्यांची, आणि आपण स्वतः दोन्हीकडे. असं कठीण आहे ते सेवेत, आहे का नाही. ते कुत्र्याच्या तोंडात बाण मारला तर बघितला ते म्हणाले, हा कोणाला तुम्हाला अशी कुठली विद्या आहे माझ्याकडे. बरोबर बाण काढून बघितलं तर जखम नाही तोंडात कुत्र्याच्या. मग सेवेनं ती विद्या प्राप्त केली. ह्याचा बाण जातून फरक येतो, माझा येतच नाही ना, मला ही विद्या दिली नाही म्हणाले गुरुनी माझ्या. मग कोणाकडे जे सेवा केली, माझ्या रात्री पकडलं त्याला, माझे महाराज तुम्ही मला हे विद्या पाहिजे, मग तुझी आहे की नाही. असं हे तुम्हाला सगळं ज्ञान प्रगट झालं पाहिजे, सेवा घडली पाहिजे. आपण नात्यात नाही हा ती तर कराल, नात्या व्यतिरिक्त घडलं पाहिजे. अदृष्ट हेतूने जर केलं तर हे सगळं पुढचे रस्ते उगतात, ते ओपन होतात, नाहीतर काय नाही. म्हणून हा ज्ञानपंथ आहे, ज्ञानाच्या प्रकाशात जीवन द्या तुम्हाला, असं हे हेतुकरांना सांगायचं. म्हणून घरा येऊनी प्रेम. प्रेम का, जे कृपा ते कोर्याची, कणावते पतिताची. आता बघा हे विषय कठीण असतात समजायला. न बोललेलं बरं. पुन्हा हे कृपा कोऱ्याला असती न कणाव पतिताला असते. मग आपल्याला काय असो मोठ्या वासापर्यंत सगळे कोण होते, कोरे. सांगता येत नाही तुम्हाला, मन दुखवलं जाईल तर असो. अनुरागी सेवा, अनुरागपूर्वक सेवा. दृष्टीचा ठाई प्रेम का, जी शक्ती जी जाते कुठं स्थिरावते. छान, अतिउत्तम. हे सगळं प्रेम असतं. मुख्य
वेदशक्ती हृदयी संचरली, दृष्टीचा ठाई विज्ञान का, दृष्टीचा ठाई विज्ञान का. एखादीकडे समजून घ्या काय असते. कोणाचं मोठं व्हायचंय खूप ज्ञानाने तर मोठेपण आहे. नेमकं काय प्रकार असतो प्रेमशक्ती झाल्यावर, हृदयामध्ये काय जातं, दृष्टीच्या ठाई काय येतं, हे शक्ती कशा नडत तिथे स्थिर होता. परमेश्वराचा सगळे व्यापार शक्तीद्वारच आहे. उद्धरण्याची प्रक्रिया, मला वेद शक्ती दिली, बोध शक्ती दिली, प्रेम शक्ती दिली, अनुभव शक्ती दिली, स्वतःने सकळ माळाचे परिसारण करण्यासाठी दिली, वेद आणि बोधाची शक्ती. शक्ती म्हणजे तुम्हाला प्रकाश पाहिजे. हे सगळं पाठांतराचे विषय असतात, पाठ झालं पाहिजे. मेंदू त्यासाठीच दिले आहे, डोकं त्यासाठीच दिले देवाने. आपण खर्च इकडे करतो तो आपला गुन्हा आहे, देवाकडून काही नाही. कोणा काय झालं, लकवा पेरायला की कॅन्सर, देवाच्या नावाने ओरडायचं नाही, फेटा नाही करायचं देवाचं. तिथून तिथं जायचं, तिथून फेट करून इथं यायचं. काय ना फेटले ना तुम्ही पसवाला, आता काय फेटताय तुम्ही आता छान मरा, शुद्ध व्हा आता मरायला बोला. जाणीवेनंतर केलेल्या पापाला क्षमा नसते. स्थानापतीकडे जा, देवाकडे जा, तसं नसतं ते. असं सोडत नाहीत, माया सोडत नाही. तर म्हणाले अनुरागे सेवा जी जन्माला येते ती वेदशक्तीने हृदयाचा संचार करते. दृष्टीचा ठाई दिसतो, त्याच्यामुळे तो पानाड्या कसा पाहतो, डोळ्यात अंजन घातलं की त्याला दिसतं, ती शक्ती अंजनवर काम करून जाते. त्याने मूर्त्यांत केवळाचा भास होतो. दृष्टीचा ठाई विज्ञान शक्ती असल्यामुळे केवळेश्वर स्वरूपाचा भास दिसतो त्याने. सावेव दिसे घटिका चार, चार घटिका दिसतात अवसर काळामध्ये. मग महान मंगळ काळामध्ये म्हणून बायसांचा अवसर बायका नेहमी करायचा. त्या कुठल्या तरी एका घटिकेला चार घटीचा श्रीमूर्ती पाहत अवसर पाहिला. म्हणून बायकाहून बघावं लागलं आरती, दुपारची ओळख, निरांजन, डोक्यात कलह माजून तुम्ही निरांजन करताय, त्याच्यात बरं ना. असं हा फरक असतो. तर ती जी आवडीची कळा असते प्रेम कळीची, ती राहते, स्थिर होते. प्रेमियाचा प्रकाश सारिखाची आवडी निवड पूर्ण साधने साध्य सो, हठाभक्ताची थोडी देवोची जाणे, असे वचन आहे सूत्रपाठात. कुठं आहे ते वाचून घ्या. दुसरे उत्तमा कैवल्य भागाचे दर्शन, मध्यम निर्गुण भागाचे दर्शन, कणेश केवळाचे निकणेश मूर्तीयुक्त. त्या प्रेमामध्ये उत्तम, मध्यम, कणेश, निकणेश ते त्यांनी कसं जोडले तसं परमेश्वराचं केवळ दर्शन व्हायला वेळ लागतो. यथा आत्मोपासने सूक्ष्मयुक्त संलग्न दिसे, यथा कोशाग्नी कोशाग्नी असतो पर प्रथम काळी. ते सगळं सांगायला घंटो लागतील. दुसरा अर्थ अवसर काळी म्हणजे सात्विक प्रगतले, उभय दृश्याचे भजने प्रगटत असते. 16 का आवडीच्या प्रधान
असतात, तर 12 काळ आवर प्रधान असतात, 8 काळ नसुद्धा पर असतात, तर 4 कळा प्रथम असतात, 1, 2, 4 काळ नंतर देतात. आणि फक्त योगी नुरे ते ठाई उत्तमता असते. एकेचे घटिके देह जाय एका घटकात, एकाच मध्यम प्रहरांचा आहे, कनियस असता त्यांना 10 अवस्था प्रगट होऊन जातं, कुणाला प्रहर लागतो. निकनियशांत पहारांत उपायाचा योग करतो तो, म्हणजे हा सुरीपाठी करतो. हा सगळे पाठांतराचे विषय आहे. सुरीपाठी 20 भागवत, ज्ञानी करी प्रेम्याचं करतोच आहे, बायसांनी केलंच, उडीच टाकून दिली पाण्यात. कुठं वेळेला करल्या पाहिजे तिथे बायसा स्मृती भवन टाकलं पाहिजे का नाही, बायसाची करल्या असं. असं हे असं होत असतं, म्हणून ते सगळे काही निर्णय आलेले आहेत तिथे. आत्मोपास्थित काय होतं तुम्हाला माहितच आहे. एका बाईशी तर बाईसाचा देह का घेतले, बाईसांचे देह का घेतले ना, नित्याची आयोग्यता नसाव्या, का भक्ता कृपास्पद नाही म्हणून, तर परमेश्वर पुरा धाडून नाशिली. सगळे डोक्याला ताण देणारे विषय असतात. नित्याची अयोग्यता बाईसांना लागलेली, नित्य नरकाची. आपलं तर काय, आपण अशी किती नित्य नरक बोलून बोलून बोलतोय, आपण भीतो काय नित्य नरक जोडायला. हा जाणीवेचा पंथ आहे. आपण निर्गंड दगडासारखं म्हणत आपल्या, आपण कशाला भीत नाही. कृतीनं, तोंडानं, शरीरानं सगळं आपलं बेस्ट असतं. आणि मग शोभल्यानंतर अभिमानाने, देही रोग उपजल्यानंतर विनोभाव ते बघायचं, तुम्ही जोडले बघा, पटपट नाही करायची. पण अशी सहज साधी कल्पना आहे का तुमची, की आपण पायी गेलं कुठं किंवा देवाला असे एवढे फळ व्हायले, एवढं केलं म्हणजे देव खुश असं वाटतं तुम्हाला? साधूबद्दल बोलतोय असं नाही. दरवाजा बंद झालेला आहे तिथला कृपेचा. स्थानापतीने दरवाजा बंद करून घेतलाय, तिथे तुमचं मार्बलच स्वीकारू काय करायचं ते. तिथला मार्बल आहे तो घेईल तुमचा. तिथे ना स्थानापती घेईल ना कृपास्पती, कोणी घेणार नाही. का एक चैतन्य पळून आले तर सांगून नाही पाहिजे. आणि तुम्ही तर वेदवंत बोधवंत अनुसरले भिक्षुक वासनिक तर यांचं चैतन्य पळवायला लागले तुम्ही, आणि तिथं काय हा करून जायला असं काय नसतं. ते हा भ्रम आहे तुम्हाला. असो, म्हणून बायसांसारख्या नित्याची आहे, नित्य नरकाची काल प्रसव आहे त्यांचा. आणि कृपास्पद द्यायचं नाही. प्रेमियाला कृपास्पदाचं दुःख कसं आहे ते कृपास्पदाचं वचन कोण सांगेल? ते कृपास्पद आहे का प्रेमियाला? नाही. त्या कृपास्पदामध्ये काय नसतं, सर्वज्ञ वचनभंगाची. आणि अशा ज्या तुम्ही जोडल्यात ना, चैतन्य पळवलेलं आहे ते नासायचं असतं. त्या कृपास्पदाचं दुःख अनंतात सृष्टी जातात, आणि तो आघात चक्रवर्ती तयाची वासन पाय समोर बसलेला असतात, ते तोंडच बघत का तुम्ही इथं हे टाळे केलेले आहे म्हणून. अशी ती सगळी गंमत जम्मत आहे साहित्यामध्ये. म्हणून तत्वाने माणसानं साधं व्हावं. तात्विक दृष्टीने तुमचा जन्म असा स्वज्व असा,
स्वामींच्या तत्वात बसलं पाहिजे ना आपलं जीवन. बाईसांना नित्य कुठे लागलेली आहे बाईसांना नित्याची योग्यता? सांगा कुठे नित्य जोडले बाईसांनी? पुढे येईल तुम्हाला काहीतरी अभ्यास करायचा. तर म्हणाले परमेश्वर पुराला धाडलं होती बायकांना ना कोमळ वेदवंतापासून उभयदृष्टापर्यंत विषय चेंज होतो लागले. परमेश्वर पुराला कधी धाडलं होतं, कधी धाडलं होतं, कुठून धाडलं होतं आणि का धाडलं, आणि तिथं मग बायचं चुकून रोडवून आले आहे का नाही. तर ते किती महिन्याचा योग आहे तो बायसांना? किती महिने होते बायसा रुद्रला बायसांच्या जवळ? तुम्ही वाचून अभ्यास करून सांगा. तिथं दोघींचं काय चालायचं बाईसांचं बाईसांचं? कारण तुमच्या नशिबाला कुठे गेले की ताट वाटी भाजन स्वयंपाक असतो, कुठे गेला. रुक्मिणी होऊन गेला तर तिथं ते करावंच लागलं ना. सुद्धा माझ्यावर पाय धुवत लागले, माझ्या काही कुठं नाही बाई, आता कोण बो आलाय घरात म्हणाले, फाटकं चादर फाटकं आहे म्हणाले, सगळं पाय किती घाण आहे. लगेच उठवलं रुक्मिणी, म्हणजे बाई ससनी करतोय मीच करतो म्हणाले. कुठली योग्यता आहे? बघा तुम्ही कृष्ण होऊन बघा, मग कळेल. कसे काटे काढले आणि सगळ्या जवळ उभाच आहेत. पत्न्या अर्धांग इथे नाही म्हणलं ना देवा आम्ही काढतोय काटांना का, मग एकही बहादर म्हणली नाही तिथे. बघत बसला स्वामी करतात का, माझा नवरा काढतोय करतोय का, बस. मग कृष्ण व्हा किंवा सुदामा, सगळा श्रम परिहार केलाय देवाने. सुदामाचे पाय दाबून दिले, थकला रे म्हणाले तो. सुदामा देवा तुम्ही आता मला पोळ्यात टाकलं. तिच्याची श्रमनिवृत्ती की कृष्णाने वचन आचरलेलं आहे ते ना. आणि आपले बाबा तर आचरतात, महाराजांच्या श्रमनिवृत्ती केलेली. शांतबाईसाचा सगळा श्रम परिहार. आपण पुण्यातल्या एका वचनात बसा, कुठेतरी बसावं लागेल तुम्हाला. जो प्रसंग आला त्यात बसा तुम्ही, सेट व्हा. नका ऑपरेशन करायचे वचनांचे, भाषणांचे, विकल्पांचे. मला तर इतका कंटाळा आला या गोष्टी. सगळीकडे तेच ऑपरेशन करतात. अरे तुमची पवित्र नजर ठेवा ना, जो आला दिसतो तो आपल्या देवाचा. ती उच्च अवस्थेत राहावं लागतं. सतत त्या तरंगात राहिलं ना तर तुम्हाला ते दिसेल. आपल्या संघ विचारांचा वाईट आहे, माणसांचा वाईट आहे, तुम्हाला तेच दिसेल. सगळं वाईट आहे. बायसांच्या जीवनामध्ये नित्याच्या अयोग्यतेचा जो प्रसव आहे तो नाचण्यासाठी सर्वज्ञानी येऊ दिला. तर कोमळ वेदवंतापासून वेदृष्टापर्यंत जे त्यांचं धिक्कारण आहे ते इथं घेऊन आलं पाहिजे. तर पाचवा चेन ही चेष्टा केवळाची का प्रेम साध दिलेला आहे. म्हणून ही जी लीळा तुम्ही ऐकली आतापर्यंत ती केवळ परमेश्वर स्वरूपाची लीळा घडलेली आहे. स्वामींनी ती आता व्यक्त केलेली आहे.
म्हणजे परमेश्वराकडे जात असतात. काय काय लागतं, काय काय नाही लागत, काय तिजोरी आपण साधं प्रवासाला निघतो तर सगळं तिजोरी घेतो, सगळं घेतो सामान. मग वेश परिवर्तन करण्याच्या पूर्वीची खेळ तयारी पाहिजे. आपण स्मृती स्थळातले जे ऐकतो ना सगळे पात्र, ती पूर्व तयारी केलेली आहे, तर करून आलेले म्हणून ते ईश्वर दर्शनाला गेले. आपली पूर्व तयारी नसते. तर म्हणाले, हे थोडं वेगळे विचार आहे तिथे. महत्वाचं तेवढं सांगतो तुम्हाला. अयुक्त देही साधन संक्रमू नये. बायसांचा आहे तो देह युक्त करायचा आहे स्वामींना. का एक अधिकार नाही, साधन राहावया बळ नाही, त्याच्यामुळे साधनावरती पुढे होणार नाही. ईश्वराची वृद्धमती जरी केली तर ते टिकणार नाही, साधन निर्वाळणार नाही. का हे उभयनिष्ठ असतं, उभयनिष्ठ जीव आणि परमेश्वर. उदाहरणात सांगितलेलं आहे, जीवाचे इतके अधिकार आणि परमेश्वराचे जीवाचे परमेश्वराला डबल अधिकार नसतात, है की नाही, हे करायला. आणि आपले साथच लागतात तर साधन वृद्धी ते होतं. हे उभयनिष्ठ आहे. जीवा ईश्वरा निके करणे, कर्मणा योग्यता जर झाली तरच साधन सिद्ध होय. एरवी साधन सिद्ध होत नाही. म्हणजे काय होतं मग, ते साधन नसतं, साधन म्हणून राहतं. साधन शब्द कुठे आहेत होतं, ते साधन प्रेमियासाठी, आपल्यासाठी कुठे आहे. साधन सिद्धता किंवा साधन शब्द हे शास्त्र साधन होय, कारण होय आहे. त्याच्यानंतर सत्वचन आहे हे शास्त्र दृष्टा प्रति कारण होय का साधन होते. तसं प्रेम साधन सुद्धा तुम्हाला दृष्टपर होईल, साधन होते, साधन सिद्ध होत नाही. मोठवासांच्या जवळचे सगळे जे आहेत त्यांचे साधन सिद्ध झालेले. आपण साधनाच्या आरूढ झालं की प्रमादी होत. आरोहण त्या घोड्यावर केलं लगेच पडतो, त्या दिवशीच पडल्या जातो. म्हणजे कसा पडतो सांगावं, सांगा म्हणण्यापेक्षा विचार करा की आपण कधी पडतो. आणि घोड्यावर बसलेले असाल तर तुरुंगम तुरुंगम व्हाल, आहे की नाही. घोड्यावर बसून तुमचा गोंधळ झाला कुठे आहे ते घोडं स्वामींचं. असं आहे ते, हा राग वाहत आहे, हा नव्हे म्हणाले, तो नव्हे, हा होय म्हणा. मोठवासांना बसले आहे ना घोड्यासारखं स्वामी.
म्हणजे काय? हा राजरोहा. घोडे आहात, अगोदर घोडा आहेत का घोडी, गाढव आहे. जसं ओळखावं लागतं असे ज्ञानात. स्वामी सगळे दृष्टांत असे आहेत की नाही. घोड्याचं दृष्टांत आहे का सर्वज्ञाच्या तिथे? हा, तेवढं जरी कलियुगात तुम्ही टिकवलं, बस देव भेटला. देवच पाठीवर बसेल. असं मग अष्टांग ब्रह्मचर्य शक्य नाही कलियुगात. एक कार्य संन्यास पर कारण संन्यास. वेदाचं काय वचन होते? मला कार्य संन्यास आहे. सर्वांना किती सूट दिलेली आहे की नाही. फार मोठं मन करून स्वामीने अस्थिपदी भेट दिली तुम्हाला. लय मोठं मन केलंय. स्वतः सांगितलंय म्हणाले हे जसे असं काय म्हणाले कार्य संन्यास कारण संन्यास एवढं नसतं. या भांगडीवर पडू नका. आणि किती सूट दिलेली आहे तुम्ही स्वामींनी. गीतेमध्ये सूट नाही आहे. तसे कुठे सूट आहे स्वामी. सुटीचे वचन पण शोधावं लागते ना तुम्हाला. बायकांना काही सूट नाही. आपल्याला लय सूट दिली. आतून बघा तुम्ही वचनाचा. प्रथम उल्लेख, द्वितीय उल्लेख माप आहे ना. तृतीय उल्लेख अभिमुक्तेपर्यंत सर्वज्ञानी माफ केले कलियुगात. गीतेमध्ये नाही आहे का गीते? नाही, गीतेला चालत. कृष्णांना चालत नाही. रुक्मिणी नुसतं मनात आणलं होतं आहे की नाही. महाभारत कळ होतं बरं आहे की नाही. मोठी गोंधळ आहे. द्रौपदीनं मनातच नुसतं केलं विचार. संबंधी विचार विचारी रस रसी अभिमुख. संबंधी नुसता विचारच आला तिला. ते अभिमुख झाले नाही पण काहीच नाही झालं तिला. प्रथम उल्लेख झाला, द्वितीय नाही झाला, तृतीय नाही झाला, काहीच नाही झालं पुढचं. बस ते आपलं जनपावलं एवढं होता. पण एक उल्लेख झाला. म्हणून सर्वज्ञांनी सांगितलं की कलियुगी पतिव्रता हा धर्म न प्रार्थीचा नर. विचारात राहा स्वामींच्या म्हणजे बायसा होता येईल तुम्हाला. तर ते सांगतात असा अधिकार उत्पन्न होतो आणि मग साधन त्यावेळेला सिद्धीला जात असतं. असं साधन सिद्धीला जात नाही. साधनच कळलं पाहिजे. काय भानगड आहे मोठी अवघडच होती. उद्यापासून माझ्या